मार्केटिंग बघा, मार्केटिंग बघा. काय आता बाकीच्याला गर्दी नाही आणि खाद्यपदार्थ आहेत की त्याला जास्त करून गर्दी आहे. बघा फ्रूट ज्यूस, कारण इकडे सॅम्पल्स खायला भेटतात. इकडे आता 32 इंची LED TV फक्त आणि फक्त 5,999 म्हणजे 6,000. गाईज सुरण असं काहीतरी प्रकार आहे, आम्हाला काय आलेच वाटलेले. करेची भाजी करते सुरण का. आता बघा हे म्हणायला लागला हायब्रिड आलेला आहे. ही सुरण कुठली वेगळीच भाजी आहे, पहिल्यांदाच बघितलं, आल्यावर वाटायला लागल्या. किती रुपयाला आहे? 30,000 रुपयाला आहे. 30,000 रुपयाला एक. एकच दिसता कुठं मिळणार पागल लोकांना चौकातच यायचं नाद गोळा. तर काय जे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे सोलापूर राधा बफेलो. सोलापूर कृषी प्रदर्शनातील जगातली सर्वात बुटकी राधा म्हैस. गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड त्यांचं सर्टिफिकेट देणार गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचं. हे म्हैस आहे, लय बारकी आहे, गिड्डे आहे जास्त, त्यामुळे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड भेटले. तर जय शिवराय मित्रांनो, तर आत्ता आपण आहे पाचगावमध्ये आणि आज काय संध्याकाळी ब्लॉग सुरू केला. आत्ता 7:45 वाजलेत आणि आता माझ्यासोबत प्रवीण आहे. काल माझ्यासोबत होता, म्हणजे आम्ही चित्रनगरीला काल गेलेलो. तर आता आपण चाललोय कृषी प्रदर्शनला. तर इथं आत्ता आम्ही पोचलोय आणि आता गर्दी आहे भरपूर. आणि कृषी प्रदर्शन म्हणजे आता वर्षातनं एकदाच असते, म्हणजे फार्मिंगबद्दल तर माहिती, शेताबद्दल तर माहिती देतात आणि ते शेतकऱ्यांसाठीच ते नसते. आता तिथं भरपूर आता प्राणी वगैरे असतात, जनावर तर नसतात, म्हणजे शेतासाठी काय काय उपयोग येते ते सगळे तिथं असते. म्हणजे आता त्यांचे खाद्यपदार्थ. आणि आता आम्ही आलो तिथं, तर आता तुम्हाला जाऊन सगळं दाखवतो. आता प्राणी असतात, म्हैस ते नसतात, आता ट्रॅक्टर वगैरे असतात, मशीन आणि काय काय लागतील ते असतात, म्हणजे शेतासाठी काय मशीन उपयोगी पडतील ते पण असते. तर आता तुम्हाला दाखवतो एक एक करून सगळं. तर आता आम्ही चाललो आहे, 2 जण चाललो आम्ही आता. तर रात्रभर आता म्हणजे 11 वाजेपर्यंत उघडं असते ते. तर आता वाजल्यात 7:45. तर आता तुम्हाला तिथं गेल्यानंतर भेटतो. आता आम्ही पोचलो जस्ट, आता 2-3 मिनटात पोचतो आम्ही. तर तुम्हाला आता गेल्यावर भेटतो. तर काय आता आम्ही आलो आहे, म्हणजे आता कृषी प्रदर्शन आहे की नाही, त्या ग्राउंडवरती आहे, त्याच्या बॅक साईडला आलो आहे, कारण इथं जरा जागा नाही, तिथं लईच गर्दी आहे, ट्रॅफिकली आहे. आणि आता आम्ही इथं लावले, इथं काका ओळखीचे आहेत त्यांच्या घरी लावले. तर आता आपण इथनं चालत जाऊया, इथनं आता जवळच आहे. तर काय पार्किंग बघा पूर्ण फुल झाली इथलं पार्किंग. आणि आता अर्धी निम्या गाड्या बाहेर लावल्यात रस्त्यावर, त्यामुळेच आम्ही आता की नाही ते ओळखीचे काका आहे तिथंच लावल्या गाडी. तर तुम्हाला आता दाखवता इथं आता पाळणी बिळणी आहेत, पॉम्प्लेट देणं वाटायला लागल्यात, पाळणे ते नाहीत. बघूया आपण तिथं बसूया अजून आणि आतलं आपण पहिलं सगळं कव्हर करूया. तर काय जी एंट्री आहे ती सगळं पूर्ण ग्राउंडवरतीच केली. आणि आता पहिला ट्रॅक्टर आहेत, बारकेवाले बारके मशीन आहेत सगळे. आता इकडनं आता सुरुवात आहे, मला दाखवतो भरपूर काय काय. आता आम्हाला पण काय माहीत नाही, सोलर झटका मशीन इथं झाडं देणं आहेत. तर काहीच तो पण ट्रॅक्टर आहे इथं आता, ट्रॅक्टर त्यांनी लावले आहेत जास्त करून. ही कंपनी कुठली सोलिस कंपनी आहे आणि सगळे औषधं ते नाहीत शेतातले. काय गिरण पण आहे इथं पिठाची, तांदूळ गहू वगैरे भरपूर आहे, पाईप सगळं म्हणजे शेतातलंच आहे सगळं जास्त करून. इकडे जरा जास्त करते सा लागलं, इथं काहीतरी वेगळं काहीतरी असणार. गाईचा ॲड बघा. जर तुम्हाला भिंतीला स्टाईलला कडी लावायचा, हुक लावायचा, हँगर लावायचा, भिंतीला कला मारायचं काम नाही. गरम करायचं, बॅकसाईड लावायचं, चिटकवायचं, नंतर पूर्ण दगड आहे, लाकूड आहे, लोखंड आहे, स्टील आहे, स्टाईल आहे, मार्बल आहे, कशाला पण चालते. 100ला पॅकेट आहे, पॅकेटमध्ये 2 आहे. संपूर्ण माहिती दिलेली आहे, नाही समजलं नंबर दिलेला आहे, कॉल करून तुम्ही विचारू शकता. थोडा फोडा नंतर कॉल करू शकता. तर काय सगळे चिटका आहे, बॅरेल कसं फुटल्यावर चिटका आहे, सगळं चिटकते दगडा सगळं, ते सगळं लोखंडापर्यंत. घरगुती तेल घाणा इकडे पण आहे, हे कुबोटा इकडे पण सगळ्या मशीन आहेत, शेतातल्या सगळ्या मशीन आहेत त्या. आता इकडे कार्यक्रम वगैरे पण आहेत, गाणे वगैरे आहेत आणि इकडे जास्त गर्दी आहे. इकडे आता बॅरेल वगैरे टप वगैरे आहेत, सगळं प्लॅस्टिकचं आहे.
आणि इकडे जास्त गर्दी आहे सगळं घ्यायला ते चटई वगैरे आहे आणि इकडे कार्यक्रम आहे गाणे ते नाही तिथे जास्त गर्दी नाही सगळे इकडे म्हणजे खरेदीच करायला लागल्या सगळी माणसं मार्केटिंग बघा मार्केटिंग बघा एक दिवस असते काय 2 दिवसाचं काय तर असते ना 2 दिवसाचं असते रविवारी शेवट आहे गाईस इकडे काय काय वेगळी इन्व्हेन्शन करतात सोलार ते नाहीत गाडीसाठी ते भरपूर काय काय असते वॉटर हीटर आहे हे बघा गाई तिथं आता मसाजर ते नाहीत फूट मसाजर इकडेच लय करतात हे काय हे पण सगळं मसाजच आहे बॅक मसाजर आणि इकडे सगळे मशीन आहेत शेतातले असे वापरतात मल्टीपर्पज पाना सगळं आता ऑल इन वन आहे वाटतं पाणी पण होते झाडं पुसणं पण होते सगळं होते हे बघा सगळे औषधच आहेत शेतातले हे पण आता मसाजवरती विका लागल्यात पूर्णपणे सगळे शेतातला सगळे ॲडव्हर्टाइजमेंट करायला लागल्यात प्रोडक्ट्स वगैरे आहेत आता सगळे चितळीच आहेत हां चितळीच आहे पनीर सगळं चितळीची ॲडव्हर्टाइजमेंट आहे इकडे सगळे मसाला वगैरे दही दूध मसाला सगळा आहे पितांबरी 280 180 सुट्टी नाही ऑफरवर ऑफर तर काय तिथं आता आट्या चक्की म्हणजे गिरण आहे बारक्या सगळं मोठ्या सगळं आहे सगळं आहे तिथं किती प्राईस किती याची प्राईस किती एक एच.पी. घेतला तर तुम्हाला 13,500ला करतो 13,500 काय काय बोलले ते 1 HP 2 HP 13,500 तरी त्यांनी किंमत सांगितली हॉर्स पॉवर का इकडे आता सगळे आता खायचं ते नाही चकल्या बेकल्या कारण इकडे गर्दी असतात कारण इकडे जरा सॅम्पल्स खायला भेटतात त्यामुळे तिथं गर्दी असतात जास्त करून खाण्याचं खाद्यपदार्थ जास्त गर्दी आहे गोकुळ सगळं गोकुळ कारण इथं गोकुळचं मोठे आहे उत्पादन होतं इथं जास्त गोकुळचं त्यामुळे इकडं आता गोकुळ जरा जास्त करून ॲड आहेत इसुझू आता सगळे इथं गाड्या दिन लावले तिथं आणि आता पुढे टेम्पो वगैरे आहेत ट्रॅक्टर वगैरे असतील भरपूर मग इकडं टेम्पो दिन आहेत आणि इकडं महिंद्राच आहे सगळं इकडं बलेरो आहे बलेरो म्हणजे जी वॅगन सस्ती जी वॅगन आणि इकडं थार रॉक्स आहे लेटेस्ट मॅजिक बुक काय आता बाकी ज्याला गर्दी नाही आणि खाद्यपदार्थ आहेत की त्याला जास्त करून गर्दी आहे बघा फ्रूट ज्यूस कारण इकडं सॅम्पल्स खायला भेटतात आणि इकडं आता 100ला एक हारण्या बिरण्या आहे हारण्याचे शर्ट आहेत टी शर्ट आहेत पहिलवान मध्ये सगळ्यांची ड्रीम बाईक पण आलेली आहे इलेक्ट्रिक स्कूटर पण आहे ॲथर आणि आता ड्रीम बाईक कुठली सगळ्यांची ड्रीम बाईक आहे रॉयल एनफील्ड GT GT नाही हंटर आहे आणि हे कुठलं क्लासिक आहे कुठले आहे क्लासिक 3 स्टँडर्ड 350 स्टँडर्ड आहे आणि तिकडं हंटर आहे 350 GT होती ती गेली सकाळी का सकाळी आलेला तरी पण माझ्यासोबत आला आहे तरीनं आता सगळं बघून घेतलं आहे त्यावेळी GT 650 होती परत टाका मॅडम फक्त टाकायचं दाबाचा कांदा पाहू घेतो सगळ्यात जास्त बटाटा हार्ड असतो बटाटा हार्ड असतो इकडे गर्दी दिसायला लागल्या म्हणजे इथं काहीतरी खायचं आहे 100% आहे पापड आहेत पापड इकडे काहीतरी खायचं आहे हां तेच म्हणलं तरी पण इथं गर्दीच असणार टेस्टलाच घेतात सगळेजण कोण खायला घेतच नाहीत म्हणजे विकत कोण घेतच नाहीत नुसतं टेस्ट जनावरांचं साबण आता कुठला आयडवच आहे
आणि इकडं आता 32 इंची LED TV फक्त आणि फक्त 5,999 म्हणजे 6,000. तर काय आता लेच गर्दी वाढायला लागली, शेवटला येईल तसं, कारण इकडं आता खायचं की नाही आता आता निम्म्यात आले आम्ही, आता जरासं राहिले फक्त तेवढं आता कव्हर करा. आणि गर्दीमुळे फक्त वेळ लागायला लागला आहे. बाकीचं आता खाण्याचे सगळे खाद्यपदार्थ सुरू झाले. आता इकडे सगळे ज्यूस वगैरे आहेत, मला दाखवलं जातं. अजून भरपूर आहे. आणि आता सगळे मोबाईल कव्हर वेगळे सगळं डायरेक्ट तिकडच आहे. गरजेची वस्तू आहेत ते सगळं आहे तिथं. तर काय आता इकडे सगळे प्रकारचे लोणचे आहेत, इकडनं ते पूर्ण इकडेपर्यंत मला दाखवतो. काही आता संपत आले आणि गर्दी पण आता संपत आले सगळे. इकडं आता स्ट्रॉबेरी देईन सगळे, आता पांढरा पडला स्ट्रॉबेरी. ते कुठेतरी बघितले पाण्यात टाकल्यावर काय ते वेगळे होते. आता इकडनं सगळी उड्या मारून चालल्यात, कारण इकडं आता काय बघण्यासारखं नाही आहे. इकडं आता पण आपण पण जाऊ उड्या मारून. तर काय आता इकडे सगळं शेती कशी करतात ते सगळं दाखवले. आणि इकडं तालुका कृषी राधानगरी प्रत्येक याचं वेगवेगळं दाखवले सगळं. तालुका वाईज दाखवले. तालुका शिरोळ, हे तालुका शिरोळमधला आहे. गाईज हे सुरण असं काहीतरी प्रकार आहे, आम्हाला काय आलंच वाटलेले करेची भाजी करते सुरण. का आता बघा हे म्हणायला लागला हायब्रिड आलेला आहे. ही सुरण कुठली वेगळीच भाजी आहे, पहिल्यांदाच बघितलं, आल्यावाने वाटायला लागल्या. तर काही मला पुढे गेला दाखवतो अजून भरपूर. आता इकडनं आता खाद्यपदार्थ सुरू झाले, स्वीटकॉर्न वगैरे, आईस्क्रीम वगैरे. काय आता ह्याच्या नावाची बिर्याणी पण आहे इथं, प्रवीण दम बिर्याणी. ह्याचं नाव प्रवीण आहे, प्रवीण जांगेड. राजस्थान बोलते, सबको बोलते. काय आता इकडे सगळा फूड कोर्ट आहे, बघा आता काय खायचं. इकडे काय आहे, कोल्हापूरची अमूल बटर पावभाजी. पावभाजी काय आता खाणार नाही, कारण आता जेवणा टाईम झाला आहे. गाईज मी एवढा फास्ट खातोय, घरातले म्हणतात एवढा फास्ट काय खातोस, तर माझं आता एवढं झाले आणि हिचं आता सगळं तोंडात गेले. केवढं फास्ट खाते आणि हे सगळं तोंडात गेलं पण त्याने सगळं खाऊन. काही सवय नाही. आता मोहब्बत का शरबत प्यायले, दिवसाने प्यायला लागले. काय भावा येतं पोलमध्ये नादच कोळा, एक खाता का पेता का नेता, काय समुद्राचा झटका घेता. अरे किती रुपयाला एक? 30,000 रुपयाला एक. 30,000 रुपयाला एक. एकच दिसता. कुठं मिळणार? मागं लोकांना चौकातच यायचं नाद कोळा. इथं असायचं काय प्यायचं काय समजा ना, सगळी माणसं बघायला लागले. तर काय आता इथं आले, इथं चाचा का मोहब्बत शरबत म्हणतात. ॲड्रेस काय? पागल चौक कब्रस्तान मस्जिद एकच. कुठं बी या, किती बी या, एकटाच आहे. पागल चौकातच यायचं. मोहब्बत नफरत आणि जन्नत. अरे पागल चौकात दररोज असते. आता माझा आवाज आला का नाही ते माहीत नाही तुम्हाला, तर यांचा जर आवाज येत असणार तुम्हाला लय मोठ्यानं पूर्ण. आता सगळीकडे कृषी प्रदर्शन मध्ये आवाज चालला यांचा. कशा आहे ॲडव्हर्टाइजमेंट, कशा आहे मार्केटिंग, कशा आहे. रिॲक्शन बघा, रिॲक्शन बघा कसं. तर काही आता आम्ही ते मोहब्बत का शरबत आणि पिस्ता ज्यूस पिऊन आले, एक नंबर होता. तर आता इकडं काही सगळं आता पाळणे वगैरे आहे, तिथं काय आम्ही आता बसणार नाही, कारण पोटलेच गच्च झाले. बसलो की वकलो म्हणायचं, त्यामुळे आम्ही काय एवढे रिस्क घेणार नाही. ट्रॅक्टर बघा काही. तर काय आता तुम्हाला अजून दाखवतो, प्राणी अजून दाखवायचे आहेत तुम्हाला वेगवेगळे, आणि सगळ्यात असे म्हणजे भारतातले वेगळे युनिक प्राणी असतात तुम्हाला दाखवतो. कुठली छोटी मस भारतातले ना? भारतात. तर काय जे गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे, सोलापूर राधा बफेलो. सोलापूर कृषी प्रदर्शनातील जगातली सर्वात बुटकी राधा म्हैस, गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड. तर काय तुम्हाला अजून दाखवतो म्हैस ते, आणि इकडं त्यांचं सर्टिफिकेट देणार गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचं. हे म्हैस आहे, लय बारकी आहे, गिड्डे आहे जास्त.
त्यामुळे हिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड भेटले. किती वर्षाचा आहे? 3 वर्षाची म्हैस आहे. 3 फूट वय 3 वर्ष काय बसायची उंची 3 फूट 8 इंच 2 फूट 8 इंच वय 3 वर्ष. काय बघ किती जात बघ काय जात मृहा असं काहीतरी रेड आहे ह्यो. काय हिला काय गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे काय नाही. फक्त त्याचं डोकं बघा, इथं वरती केस आहेत. काय जे रेडा आहे हे बघा कसं दिसते, वेगळंच काहीतरी दिसायला लागले. तेलानं आता मस्तपैकी रबरबीत चोळले याला, त्यामुळे चकमका लागले. हे बघा जे डोळस कुठे दिसणं झालं मला, काय सुजले का काय ते सुजल्यामुळे वाटायला लागले. डोळस काय दिसणं तुराज हिजा आहे. मालक मामा भाजी आणि याचं 1400 किलो वजन आहे. मोठा राकेश कुठला हे काय माहिती एक टनाचा वेगवेगळे नाव आहेत. आणि हे भव्य कृषी व इकडे दाखवतो 1 टनाचा 27 महिन्याचा सुलतान रेडा किंवा आहे. तुम्हाला अजून पुढचं दाखवतो. इकडं घोडा वगैरे आहे सगळा. आणि कुठलं वय 18 महिने, जात मारवाड, रंग काळा, बायोडाटा सारखं सगळं दिले. इकडं राजा 3 वर्ष आणि इकडं नाचणारा घोडा मिळेल. नाचणारा याचं नावच असं ठेवले. किती आहे उंची 64+ इंच, वय 5 वर्ष. घोड्याचे नाव राज. काय याचं काय नेमकं वैशिष्ट्य काय आहे, काय कुत्र्याचं काय आहे नेमकं? काय तर त्याचं म्हणजे स्पेशल काय काय आहे काय म्हणजे काय नुसतं काय कसं ठेवले इथं? शो क्वालिटी. हां शो क्वालिटी दिसायला चांगला आहे. दिसायला फक्त चांगलं आहे त्यामुळे त्याने ठेवले. 12,000 रुपये किंमत आहे. 12,000 रुपये ते किंमत आहे. आणि इकडे सगळे बैल आहेत. सगळे प्रकारचे बैल आता तुम्हाला दाखवू शकत नाही कारण लय वेळ झाला आहे. आणि यांची नावं तीन काय नाही आहेत. आणि आता थोडे फेमस असतील, थोडे आता कसे असतील काय माहीत. आणि आता ते म्हणजे लय बैल आहे इकडे. ते पूर्ण टोकापर्यंत सगळेच बैल आहेत. तर काय आता सगळे एंड झाले कृषी प्रदर्शन. आणि आता सगळं इकडं जेवणाचं ते नाही. आणि आता आपण बाहेर पडूया. आणि आता तिकडे साईडला पाळण्यात होतं, पाळण्यात काय आम्ही बसलो नाही. खरं आम्हाला ते तेवढं एकच आवडलं, मोहब्बत का सरबतच जास्त करून आवडला आम्हाला. कारण त्यांनी कसली ओरड आली देत वेगळंच काहीतरी. वडा कोंबडा बिर्याणी आहे, सगळं नॉनव्हेज वगैरे आहे. आणि हे कृषी प्रदर्शन सतेज पाटीलांचं आहे. आणि माडिक त्यांचं पण असते. खरं यावेळी सतेज पाटील यांचं आहे, हे पण भरपूर मोठं आहे. ब्रेक डान्स आहे इकडे, ड्रॅगनवाला आहे. आणि इकडे सगळ्यात फेमस म्हणजे हेच असते. आणि डेंजर म्हणल्यावर हे ड्रॅगनवाला आहे. टोकाला बसायचं सगळं आभाळ दिसते. तर काय आता आम्ही चाललोय घरी. आणि आम्ही जरा आउटसाईडला गाडी लावलेली त्या बाजूला. आणि आता पूर्ण रोडपर्यंत सगळ्या गाड्या झाल्यात. आणि आत पण पार्किंग पूर्ण फुल झाले, पूर्ण फुल झाले. कृषी प्रदर्शनच्या आत लावल्यात गाड्या पूर्ण. आणि आता इकडे सगळे पोलिस उभारल्यात. तर काही जातीसाठी फक्त एवढंच. आणि आता आम्ही चाललोय घरी. प्रवीण पण चाललाय. आणि आता घरात जाऊन जेवण आता काय भूक नाही कारण लय खाल्ले. आणि ते ज्यूसमुळेच का नाही, आता ते सरबतमुळेच का नाही सगळं आता पुढे भरले. आणि 1 नंबर होतं. कसं होतं प्रवीण? 1 नंबर कोल्हापूर फेमस. आणि कुठं रे ते त्यांचं बागलचौकमध्ये मस्जिदचं तिथं त्यांचं दररोज चाचांचा मोहब्बत का सरबत तिथं फेमस आहे. तर तुम्ही आला तर तिथं व्हिजिट करू शकता कारण लय फेमस आहे. आणि सगळं मार्केटिंग लेवल त्यांची वेगळीच काहीतरी होते. कसलं बोलाल ते डेंजरमध्ये आओ 30,000 काय त्यांचं माहीत काय बोलाल ते. तर कारण क्वालिटी तरी चांगली होती. आणि काय जास्त आम्ही तिथं काय खाल्लो बिल्लो नाही. तेवढंच येणं काय आम्ही ते काय ते चाट कॉर्न खाल्ला, दाबेली खाल्ली आणि ज्यूस पिला आणि ती लस्सी वगैरे तेवढंच. तर
खायला तिथं नॉनव्हेज पण असते आणि भरपूर काय काय असते, भरपूर खाद्यपदार्थ असतात. तर जास्त करून तिथं माणसं खायलाच ते नेत आहेत जास्त. आता कोण काय बघण्यासाठी आणि खाण्यासाठी येतात तेवढंच. आणि बाकी कोणाला गरजे वस्तू कोणाला तर पाहिजे असतील तर ट्रॅक्टर वगैरे तेवढं ॲडव्हर्टाईजमेंट तेवढं करतात. आणि तर आजसाठी फक्त एवढंच. तर आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तर बाय गाईज.